क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 2.3 सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पुढील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. या आधीच्या सराव संचामध्ये आपण अवयव पाडून समीकरणे सोडवली. आता ही समीकरणे आपल्याला आता हे समीकरण जे आपल्याला दिलं आहे, पहिलं उदाहरण आपल्याला दिलं आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. हे वर्ग समीकरण आहे, पण आता हे अवयव पद्धतीने आपल्याला सोडता येत नाही. का? कारण आपल्याला असे दोन अवयव सापडत नाही की ज्यांचा गुणाकार 20 आणि बेरीज मधल्या पदाचा सहगुणक 1 आहे. असे आपल्याला दोन अवयव सापडत नाहीत. म्हणून मग आपल्याला हे वर्ग समीकरण एका वेगळ्या पद्धतीने सोडवावं लागते. तर कसं? तर या राशीमध्ये आपल्याला तिसरं पद मिळवावं लागतं आणि ही राशी पूर्ण वर्ग बनवावी लागते. म्हणून आपण मग या राशीमध्ये म्हणजे या पहिली जी दोन पद आहेत त्यात तिसरं पद मिळवलं आहे. पहिली दोन पदं काय आहेत समीकरणाची? x वर्ग अधिक x आणि त्याच्यात आपण तिसरं पद मिळवलं ते आहे k. हे पद आपल्याला मिळवावं लागतं म्हणजे मग ती राशी पूर्ण वर्ग होते. म्हणजेच काय? a अधिक b चा वर्ग. आता आपण पहिल्या पायरीचं k मिळवला. आता आपल्याला या k ची किंमत शोधायची आहे. मग आपण काय करायचं? हे जे इकडचं समीकरण आहे ते आपण असंच लिहून घेतलं आणि इकडच्या कंसाचा आपण विस्तार मांडला आहे. a म्हणजेच x चा वर्ग अधिक 2ab, 2a म्हणजे x आणि b म्हणजे a, उलटा लिहिलंय फक्त, अधिक b चा वर्ग म्हणजे इथं b म्हणजे a आहे, दुसरं पद a, त्याचा वर्ग, याचा आपण विस्तार मांडला आहे. आता इकडची आणि इकडची पदं सारखी आहेत. आता इथल्या पहिल्या दोन पदांशी तुलना करायची. पुढच्या पायरीमध्ये इथल्या पहिल्या दोन पदांची दोन पदांशी तुलना करायची. आता पहा, पहिली दोन पद x चा वर्ग अधिक x ची तुलना x चा वर्ग अधिक 2ax ची करू. कारण आपल्याला k ची किंमत काढायची आहे. मग आपल्याला इथं k ची किंमत काढायची. मग इकडच्या a वर्गाची किंमत काढली आपल्याला की k ची किंमत मिळेल. कारण हे इथलं पहिलं पद म्हणजे इथलं पहिलं पद, इथलं दुसरं पद म्हणजे इथलं दुसरं पद आणि इथलं तिसरं पद म्हणजे इथलं तिसरं पद. म्हणजे इकडचा k म्हणजे काय? इकडचा a चा वर्ग. मग k ची किंमत काढण्यासाठी आपण इकडच्या दोन पदांशी तुलना करायची. पहिली इकडचे दोन पद घेतले, x वर्ग अधिक x ची तुलना x वर्ग अधिक 2ax ची करून. मग आता पहा, 2ax बरोबर 1x कसं मिळालं? हे हा x वर्ग म्हणजे इकडचं पहिलं पद सारखं आहे. आता हे इकडचं दुसरं पद म्हणजे 2ax बरोबर इकडचं दुसरं पद 1x. इथं फक्त सहगुणक लिहिला नाही, इथं फक्त सहगुणक लिहून घेतला 1x. आता a बरोबर 1/2 हे कसे आले? a आपण इकडेच ठेवला. इकडं x गुणाकारात आहे, इकडे x गुणाकारात म्हणजे x कट होईल. किंवा मग इकडे x घेतला हा x तर इथे गुणाकारात येतो, इकडे भागाकारात होईल आणि x सोबत x कट होईल. म्हणजे इकडं काय राहिलं? 2a बरोबर 1. आता आपल्याला a ची किंमत काढायची म्हणून a इकडे ठेवला. हे दोन बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तर हे एकाला 2 छेदात होतील, कारण ते इकडे गुणाकारात आहे, तिकडे भागाकारात होतील. म्हणजे a ची किंमत मिळाली आपल्याला 1/2. आपल्याला कशाची किंमत पाहिजे? k ची. k म्हणजेच a चा वर्ग. मग a ची आपल्याला जर किंमत मिळाली तर k ची मिळणारच. मग k बरोबर a चा वर्ग बरोबर a चा वर्ग काय? 1/2 चा वर्ग आणि याचा वर्ग केला तर 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4. k ची किंमत काय मिळाली? 1/4. आता ही आपल्याला काय करायची आहे? समीकरणात टाकायची. आपलं समीकरण काय आहे? x चा वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. या समीकरणात हे 1/4 आपल्याला टाकायचे. पण समीकरणाची त्यामुळे किंमत बदलली नाही पाहिजे, म्हणून ते एकदा अधिक करायचे आणि एकदा वजा करायचे. अधिक केले आणि वजा केले की समीकरणाची किंमत बदलत नाही. म्हणून मग आपण हे समीकरण लिहून घेतलं, x चा वर्ग अधिक x आणि इथे 1/4 एकदा मिळवले आणि एकदा वजा केले, पुढचे वजा 20 आणि 0 आहे तसे लिहून घेतले. आता ही पहिली 3 पदं पाहिजे इथली. हा कशाचा विस्तार आहे? तर a अधिक b कंसाचा वर्गाचा विस्तार आहे. a म्हणजेच इथं आहे x आणि b म्हणजे 1/2 आणि
एक्स अधिक 1/2चा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक 2ab. हे एक्स म्हणजे 2ab आहेत, ते कसे आले ते आपल्याला बाजूला मी समजून सांगते. आणि अधिक बीचा वर्ग. बीचा वर्ग म्हणजे आपला बी काय आहे 1/2. 1चा वर्ग 1 आणि 2चा वर्ग 4. मग हे एवढ्या सगळ्या पदाऐवजी आपण काय लिहू शकतो, तो कंस लिहू शकतो. ए अधिक बी. ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे 1/2 आणि त्याचा वर्ग, असं आपण हे लिहिलंय. आता हे एक्स मधले कसे आले किंवा हे कुठे गेले. हा जो विस्तार आहे तो कसा आला आहे पहा. आपला एक्स म्हणजे आहे ए, मग विस्तार काय होईल एचा वर्ग अधिक 2. ए म्हणजे एक्स, बी म्हणजे 1/2 आणि अधिक बीचा वर्ग म्हणजे 1/2चा वर्ग. आता हे 2 गेले 2 गेले छेदातले अंशातले. हा एक्स एक एक्स म्हणजे हे पद जे आहे ते एक्सचा वर्ग एक्स आणि 1/2चा वर्ग म्हणजे 1/4. हे पहिले जे 3 पद आहेत ते हा विस्तार आहे. तो कशाचा आहे या कंसाचा. एक्स अधिक 1/2चा वर्ग. मग एवढ्या पदाऐवजी आपण हे पद घेतले, हा कंस घेतलाय फक्त. आता वजाचं चिन्ह 1/4 अधिक 20. आता हे 20चं चिन्ह अधिक कसं झालं. आता आपण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतल्या पदाचं चिन्ह बदलतं, हे नियम आपल्याला माहिती आहे. मग आता तेच उलटं झालंय. आपण हे पद जर वजा आपण हे कॉमन चिन्ह इथं घेतलं तर हे पद कंसात जातील आणि ह्या 20चं चिन्ह अधिक होईल. मग बरोबर 0 इकडचा आहे तसा. आता हा कंस आहे तसा खाली घेतला. वजा हा कंस आपल्याला आता सोडवायचा आहे. 1/4 अधिक 20. आता इथं बेरीज करताना छेद सारखा करायचा असतोय. मग 4 छेद केला तर या 20ला कशाने गुणावं लागेल 4ने. 20 चोक 80. 80 अधिक हे 1 किती झाले 81/4. बरोबर इकडचा 0 आहे तसा. हा कंस आहे तसा लिहिला. हे आता सोडवलंय. 81चं वर्गमूळ घेतलं, 4चं वर्गमूळ घेतलं. 81चं वर्गमूळ 9, 4चं वर्गमूळ 2 आणि त्याचा वर्ग केला. याचा वर्ग केला तर हे पद येणार आहे. आपण याचं वर्गमूळ घेऊन त्याचा कंसाचा वर्ग मांडला आहे. आता 2 कंस मिळाले आपल्याला. एचा वर्ग वजा बीचा वर्ग. याचा विस्तार कसा होतो, पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. म्हणून मग आपण लिहिलंय पहिल्या कंसात ए म्हणजे हा पूर्ण कंस, त्याच्यात दुसरा कंस एकदा मिळवला, नंतर पहिला कंस म्हणजे हे पहिलं पद म्हणजे हा पूर्ण कंस आणि त्याच्यात दुसरं पद वजा केलंय. एकदा मिळवलंय एकदा वजा केलंय. हे दुसरं पद ए अधिक बी ए वजा बी. बरोबर इकडचा 0 आहे तसा. आता हे एक्स आहे तसे इथं छेद 2 आहे म्हणजे इथं काय होईल बेरीज करताना फक्त अंशांशाची बेरीज. 9 1 10. 10/2 म्हणजे किती 5. बे पंचे 10 म्हणजे एक्स अधिक 5. या कंसाचं काय आलं एक्स अधिक 5 आणि हा कंस सोडवल्यावर हा एक्स आहे तसा. छेद 2 2 आहे म्हणजे इथं काय होईल इथं वजा चिन्ह म्हणजे वजापाकी फक्त. नावातून 1 गेला किती राहिले 8 आणि 2ने 8ला भागल्यावर 4 म्हणजे इथं आलं या कंसाचं एक्स वजा 4. बरोबर इकडचा 0 आहे तसा. आता एक्स अधिक 5 बरोबर 0 किंवा एक्स वजा 4 बरोबर 0. 2 कंसाचा गुणाकार 0 म्हणजे याच्यापैकी एक कंस 0 असणार. म्हणून मग इकडचा कंस 0 किंवा इकडचं कंस 0. मग एक्स आहे तसा ठेवला, अधिक 5 इकडे घेतले तर ते झाले वजा 5. एक्स बरोबर वजा 5 किंवा मग एक्स इकडे ठेवला, वजा 4 इकडे घेतले तर झाले अधिक 4. एक्स बरोबर 4 म्हणजे वर्ग समीकरणाची मुळं काय मिळाली आपल्याला वजा 5 आणि 4. दुसरं उदाहरण एक्सचा वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. आता इथे समीकरण आपण लिहून घेतलं. पहिली पायरी काय तिसरं पद मिळवायचं. पहिल्या 2 पदामध्ये आपण तिसरं पद मिळवलं आणि ते कशाबरोबर दाखवलंय एक्स अधिक एचा वर्ग म्हणजे ए अधिक बीचा वर्ग. इथं पहिलं पद एक्स आहे म्हणून एक्स आणि बी ऐवजी ए घेतलाय. आता हे इकडचं आहे तसं लिहून घेतलं आणि याचा विस्तार लिहिला. याचा विस्तार काय पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक एचा वर्ग.
दुसऱ्या पदाचा वर्ग. आता इथल्या पहिल्या दोन पदांची इथल्या पहिल्या दोन पदांची तुलना करायची, कारण आपल्याला काढायची आहे केची किंमत. मग इथली पहिली दोन पदं लिहिली, एक्स वर्ग अधिक 2x ची तुलना इथली पहिली दोन पदं एक्स वर्ग अधिक 2ax करून. पहिलं पद म्हणजे इकडचा एक्स वर्ग इकडचा एक्स वर्ग सारखा आहे. मग दुसरं पद 2ax, इकडचं दुसरं पद 2ax म्हणजे इकडचं दुसरं पद बरोबर 2x. हे दोन्ही पण सारखे आहेत, मग ते बरोबर मांडले. आता a बरोबर 1, a बरोबर 1 कसा आला? इकडचा x इकडचा x सोबत कट झाला, इकडचा 2 आहे तो a सोबत गुणाकारात आहे, इकडं आला तर भागाकारात होईल आणि b एक b म्हणजे a बरोबर काय आला? 1. आणि आपल्याला k ची किंमत काढायची होती. k म्हणजेच इकडचं तिसरं पद आणि इकडचं तिसरं पद. k म्हणजेच काय? a चा वर्ग. मग k बरोबर a चा वर्ग. मग a चा आपण किंमत काढली 1, त्याचा वर्ग a चा वर्ग 1 चा वर्ग 1 म्हणजे k ची किंमत मिळाली आपल्याला 1. आता आपण k ची किंमत काढून घेतली. आता आपल्याला काय करायचं असतं समीकरणात? ती k ची किंमत आपल्याला समीकरणात टाकायची असते. मग समीकरण आपण लिहून घेतलं. आता समीकरणाची किंमत बदलू नये म्हणून k ची किंमत एकदा मिळवली आणि एकदा वजा केली. x वर्ग अधिक 2x अधिक 1 आणि वजा 1. k ची किंमत अधिक केली एकदा आणि एकदा वजा केली. वजा 5 आहे तशी, 0 आहे तसा. आता इथं पहिली 3 पदं पाहायची. हे कशाचा विस्तार आहेत? तर पहिलं पद म्हणजे x आणि या तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, 1 चा वर्गमूळ 1 आणि त्याचा वर्ग याचा विस्तार आहे. x अधिक 1 चा विस्तार हा आहे a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. म्हणून याच्याऐवजी आपण हा कंस घेतला, x अधिक 1 चा वर्ग. आता हे वजा 1 आणि वजा 5 वजा वजा चिन्ह आहेत म्हणजे काय होईल? समान चिन्ह असताना बेरीज आणि उत्तराला वजा चिन्ह म्हणजे वजा 6. 5 अधिक 1 6. हे 0 आहे तसे. आता हा कंस आपण आहे तसा लिहिला, याचा वर्ग. आता आपल्याला याचा वर्ग लिहायचा आहे. मग वर्गमुळात 6 चा वर्ग म्हणजेच 6 म्हणून आपण इथे लिहिलं वर्गमुळात 6 चा वर्ग. इकडचे 0 आहे तसे लिहिले. आता आपल्याला 2 कंस मिळालेत. हे 2 कंस म्हणजे a चा वर्ग आणि b चा वर्ग. मग a चा वर्ग आणि b चा वर्गाचा विस्तार काय होतो? पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b. म्हणून मग आपण हा a आहे तो a आणि हा अधिक b असं पहिल्या कंसात मांडलंय. हा a वजा हा b दुसऱ्या कंसात मांडलाय बरोबर इकडचा 0 आहे तसा. याला कारण दिलंय a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b. आता ह्या 2 कंसांचा गुणाकार जर 0 असेल तर याच्यापैकी एक कंस 0 असतो. म्हणून मग हा कंस बरोबर 0 किंवा मग हा कंस बरोबर 0 आपण मांडला आहे. मग आता x आहे तसा ठेवला, बाकीचं सगळं आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले. अधिक 1 इकडे आल्यावर वजा 1 झाले, अधिक वर्गमुळात 6 इकडे आल्यावर वजा वर्गमुळात 6 झाले. म्हणजे x बरोबर काय मिळालं? वजा 1 वजा वर्गमुळात 6. किंवा x इकडे ठेवला, बाकीचं सगळं बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले. पहा, अधिक 1 बरोबर चिन्हाच्या इकडे आला तर वजा 1 झाला, वजा वर्गमुळात 6 बरोबर चिन्हाच्या इकडे आले तर ते अधिक वर्गमुळात 6 झाले. म्हणजेच x ची किंमत मिळाली इथं वजा 1 अधिक वर्गमुळात 6. वर्ग समीकरणाची मुळं मिळाली आपल्याला वजा 1 वजा वर्गमुळात 6 आणि वजा 1 अधिक वर्गमुळात 6. तिसरं उदाहरण, m चा वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. वजा 3 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले, ते झाले अधिक 3 आणि समीकरण लिहून घेतलं. पूर्ण वर्ग करण्यासाठी तिसरं पद मिळवलं k. आता इथं हा जो विस्तार आहे तो m चा वर्ग वजा 5m अधिक k. हा विस्तार a अधिक b याचा नाही तर a वजा b चा आहे, कारण इथं मध्ये वजा चिन्ह आलं आहे. a वजा b चा वर्गाचाच विस्तार काय होतो? पहिल्या पदाचा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. म्हणून इथं आपण वजा चिन्ह देणार, म्हणजेच m वजा a च्या वर्गासोबत हे बरोबर दाखवलं आहे. मग नंतर काय केलं? इकडचा आहे तसा लिहून घेतला, इकडच्या पदाचा विस्तार मांडला. विस्तार कसा येईल याचा? m चा वर्ग वजा 2am अधिक m a चा वर्ग. आता आपल्याला काढायची k ची किंमत, म्हणजे इथलं पहिलं पद म्हणजे इथलं पहिलं पद, इथलं दुसरं पद म्हणजे इथलं दुसरं पद आणि इथलं तिसरं पद म्हणजे इथलं तिसरं पद. मग k ची किंमत आपल्याला
ए वर्गची किंमत काढली तर मिळेल. म्हणून मग या पहिल्या दोन पदांसोबत या पहिल्या दोन पदाची तुलना केली. इथली पहिली दोन पदं लिहिली ची तुलना इथले पहिले दोन पद m वर्ग वजा 2am शी करून मग पहिलं पद म्हणजे m वर्ग आणि इकडचं पण m वर्ग आहे. मग दुसरं पद इकडचं 2am वजा 2am आहे. वजा 2am बरोबर इकडचं वजा 5m. हे दोन्ही सारखे आहेत कारण इकडचं दुसरं आहे आणि इकडचं दुसरं आहे. आता आपल्याला a ची किंमत काढायची म्हणून a इथंच ठेवला, बाकीचे सगळं बरोबर चिन्हाचे इकडे घेतले. पहा m इकडचा m सोबत कट झाला, वजा चिन्ह वजा चिन्ह सोबत कट झालं तर इकडं करायला 2a बरोबर 5 आणि a ची किंमत काढायची म्हणलं a इकडे ठेवला आणि 2 इकडे घेतला तर तो 2 इकडे गुणाकारात आहे तर इकडे आल्यावर होईल भागाकारात म्हणजे 5/2. a ची किंमत काय मिळाली 5/2. मग आता आपल्याला k ची किंमत काढायची आहे. k म्हणजेच काय a चा वर्ग. मग k बरोबर a चा वर्ग बरोबर a चा वर्ग काढलाय आपण 5/2 त्याचा वर्ग. 5चा वर्ग 5 5 25 2चा वर्ग 2 4. आता ही जी आपण k ची किंमत काढली ती आपल्याला या समीकरणात टाकायची आहे. मग k ची किंमत समीकरणात टाकताना हे समीकरण आपण लिहून घेतलं. k ची किंमत एकदा मिळवायची आणि एकदा वजा करायची. m चा वर्ग लिहिला वजा 5m लिहिले. k ची किंमत एकदा मिळवली एकदा वजा केली अधिक 3 बरोबर 0 आहे तसे लिहून घेतले. आता ही पहिली 3 पदं आपण आहे तशी लिहून घेतली. आता ही पहिली 3 पदं आणि ही उरलेली 2 पदं. ही उरलेली 2 पदं एकत्र आणण्यासाठी आपण वजा चिन्ह कंसाच्या बाहेर काढलं आहे आणि जेव्हा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असतं तेव्हा आतल्या पदाचे चिन्ह बदलतात. म्हणजेच हे अधिक 3 वजा 3 आहेत. इकडचा 0 आहे तसा. आता ही जी पहिली 3 पदं आहेत ती कशाचा विस्तार आहेत. आता हा कंस लिहिताना इथं याचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजेच m, त्याच्या बाजूचं चिन्ह घ्यायचं आणि शेवटच्या पदाचं वर्गमूळ म्हणजेच 25चं वर्गमूळ आणि 4चं वर्गमूळ. विस्तार आहेत इथं वजा चिन्ह आहे म्हणून m वजा 5/2 या कंसाचा वर्ग या कंसाचा हा विस्तार आहे. म्हणून मग या विस्ताराऐवजी आपण तो कंस लिहायचा खाली. पुढच्या पायरीत आपण तो कंस लिहिणार आहोत. m वजा 5/2चा वर्ग वजा इकडची पदं 25/4 वजा 3 होते. मग इथं 3चं आपण छेद 4 केलाय आणि 3चा छेद 4 केला म्हणून वरती पण 3ला 4ने गुणले. मग 4×12 आले. इथं 25 वजा 12/4 अशी ही पायरी आली आहे. आता इकडचा कंस आहे तसा घेतलाय. इकडचा कंस पहा 25 मधून 12 गेले खाली राहिले 13/4 आहे तसे. इकडचा 0 आहे तसा. इकडचा कंस आहे तसा खाली घेतलाय. आता इकडचा कंस सुद्धा वर्ग स्वरूपात लिहायचा आहे आपल्याला म्हणून मग 13चं वर्गमूळ घ्यायचं. 13चं वर्गमूळ वर्गमुळात 13 4चं वर्गमूळ घ्यायचं. 4चं वर्गमूळ 2 आणि कंसाचा वर्ग करायचा. इकडचा 0 आहे तसा. आता 2 कंस मिळालेत आपल्याला a चा वर्ग आणि b चा वर्ग. मग a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b. मग हे जे 2 कंस आहेत ते पहिला कंस a आणि दुसरा कंस b आहे. मग पहिल्या कंसात आधी आपण a अधिक b लिहिलंय, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b लिहिलंय. मग हे 2 कंसाचा गुणाकार जर 0 असेल, 2 संख्यांचा जर गुणाकार 0 असेल तर त्यापैकी एक संख्या 0 असते. म्हणून मग हा कंस एकतर 0 आहे किंवा हा कंस एक 0 आहे असं आपण लिहिलंय. मग m आपण इकडे ठेवला, बाकीचं सगळं बरोबर चिन्हाचे इकडे पाठवलं तर m ची किंमत आपल्याला मिळणार आहे. मग आता m आपण इकडे ठेवला, हे वजा 5/2 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तर अधिक 5/2 आणि हे अधिक वर्गमुळात 13/2 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तर होतील वजा 13/2 आणि 2 आपण छेदामध्ये सारखे आहेत म्हणून कॉमन छेदामध्ये 2 मांडलाय आणि हे 5 होणार आहेत म्हणून हे 5 अधिक आणि हे वर्गमुळात 13 वजा 13 वर्गमुळात वजा 13 असे मांडले आहेत. फक्त छेद सारखा कॉमन मांडला आहे. किंवा मग m इकडं ठेवला, हे बाकीचं सगळं बरोबर चिन्हाच्या इकडं पाठवलं. आता हे 5 आहे तसे हे छेद 2 कॉमन लिहून घेतले एकदा छेदामध्ये. 5 इकडे वजा होते, इकडे आल्यावर अधिक झालेत. वजा वर्गमुळात 13 इकडे वजा होते, बरोबर चिन्हाचे इकडे आल्यावर अधिक वर्गमुळात 13 झालेत. आता m बरोबर समीकरणाची मुळं आपल्याला मिळाली आहे तर वजा 5
अधिक 5 वजा वर्गमुळात 13/2 आणि अधिक 5 अधिक वर्गमुळात 13/2. चौथं उदाहरण 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. आता इथं पहिली आपली पायरी असते की पहिल्या पदाचा सहगुणक 1 करायचा. आता आपल्याला मागची उदाहरणं जी दिली आहेत त्यात प्रत्येक पहिल्या पदाचा सहगुणक 1 आहे. आता इथं आपल्याला पहिल्या पदाचा सहगुणक 1 करण्यासाठी आपल्याला या समीकरणाला 9ने जर भागलं इथं तर इथं सहगुणक 1 होईल. म्हणजे सगळ्या पदांना 9ने भागायचं. मग पहिल्या पदाचा सहगुणक 1 करण्यासाठी प्रत्येक पदाला 9ने भागू. इथं 9ने भागलं तर इथं राहील फक्त y वर्ग. 9/9 तर 9 गेले इथं राहील फक्त y वर्ग पहिल्या पदामध्ये. इथं 9ने भागलं तर येतील 12/9y. इथं 2ला 9ने भागलं तर 2/9 इकडचा बरोबर 0 आहे तसा. आता y वर्ग आहे तसा 3ने इथं भाग जातोय. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 म्हणजे इथं आले 4/3y अधिक इथं कशानेच भाग जात नाही ते पद आहे तसं आणि इकडचं पण आहे तसं ठेवलं. आता हे जे समीकरण मिळालं आपल्याला ते पूर्ण वर्ग करण्यासाठी k मिळवायचं आहे आपल्याला तिसरं पद. मग पहिली 2 पदं घेतली त्याच्यात तिसरं पद k मिळवलं आणि त्या बरोबर दाखवलं y वजा a वर्गच्या बरोबर म्हणजे a वजा b वर्गाच्या बरोबर. आता इथं वजा का दिलंय कारण इथं वजा चिन्ह आहे म्हणून. हा विस्तार कशाचा आहे? a वजा b कंसाचा वर्गचा हा विस्तार आहे. कारण पहिल्या पदाचा वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. इथं वजा चिन्ह आलंय कारण इथं वजा चिन्ह आहे म्हणून आपण हे काय लिहिलं कशासोबत दाखवलंय y वजा a वर्ग. तर मग इकडचं आहे तसं आणि इकडच्या कंसाचा विस्तार केलाय. इकडच्या कंसाचा विस्तार काय झाला? y वर्ग वजा 2ay अधिक a वर्ग. आता इकडच्या पहिल्या 2 पदांची इकडच्या पहिल्या 2 पदांशी तुलना करायची. ते आपण खाली लिहिलंय. पहिलं पद सारखं आहे. दुसरं पद आणि दुसरं पद एकमेकांचं सारखं आहे एकमेकांसोबत म्हणून बरोबर दाखवले एकमेकांसोबत. आता इथलं वजा चिन्ह इथल्या वजा चिन्हासोबत कट झालं. इकडचा y इकडच्या y सोबत कट झाला. आता हा दोन्ही इकडे घेतले असते छेदात तरी पण अंशातले आणि छेदातले कट झाले असते. इथंच आपण कट करून घेतले. आता इथं काय राहिलं फक्त 2a बरोबर 4/3. मग आता a जर आपण इकडे ठेवला आणि 2 इकडे घेतला तर 2 इथं छेदात येईल आणि म्हणजेच 2 इकडे घेतले तर होतील 1/2 याचा व्यस्त होईल 1/2. इथे 4/3 गुणाकारात आहे तशी. मग आता हा इथं संक्षिप्त रूप दिलं तर बे 2 4 इथं काय राहतील 2/3. a ची किंमत मिळाली आपल्याला 2/3. a म्हणजेच काय? आता आपल्याला काढायची आहे k ची किंमत. k म्हणजेच a वर्ग. इथलं तिसरं पद आणि इथलं तिसरं पद. k म्हणजे a वर्ग म्हणजे k बरोबर a वर्ग म्हणून मग a ची किंमत मिळाली 2/3 त्याचा वर्ग. 2चा वर्ग 4 3चा वर्ग 3 त्रिक 9. आता आपल्याला k ची जी किंमत मिळाली ते आपल्या समीकरणात टाकायची. त्यासाठी आपलं समीकरण काय ते लिहून घेतलं. k ची किंमत एकदा मिळवायची एकदा वजा करायची. y वर्ग आहे तसा वजा 4/3y आहे तसे k ची किंमत एकदा मिळवली एकदा वजा केली. बाकीचं इकडचं आहे तसं लिहून घेतलं. आता इथली पहिली 3 पदं म्हणजेच एका कंसाचा विस्तार असतात. कोणत्या कंसाचा? पहिल्या पदाचं वर्गमूळ आणि या पदाचं वर्गमूळ त्याचा वर्गचा ही विस्तार असतात. पहिल्या पदाचं वर्गमूळ हे कसा विस्तार असतं ते आपण पहिल्या उदाहरणात समजून सांगितलेलं आहे. इथं नाही समजलं तर पहिलं उदाहरण पाहून घ्या. y वर्ग याचं वर्गमूळ घेतलं वजा चिन्ह घेतलं आणि याचं वर्गमूळ 2 याचं वर्गमूळ 3 आणि याचा वर्ग. आता ही जी पदं आहेत यांना एकत्र आणण्यासाठी आपण वजा चिन्ह कंसाच्या बाहेर मांडलं. मग वजा चिन्ह कंसाच्या बाहेर मांडलं तर ही 2 पदं कंसात गेली. हे जर वजा चिन्ह बाहेर आहे आणि आपण ही पदं कंसात घातली तर ही चिन्ह बदलणार म्हणून मग इथं अधिक 2/9 झाले वजा 2/9 हे 0 आहे तसा. हा कंस आहे तसा घेतला. आता हे 2 9 छेदात आहेत म्हणजे इथं येईल छेदात 9 आणि 4 वजा 2 2 इकडचा 0 आहे तसा. हे काय झाले 2/9. हा कंस आहे तसा घेतला. या कंसाला आपण वर्ग स्वरूपात लिहायचं आहे तर मग याचं वर्गमूळ घेतलं
2चं वर्गमूळ निघत नाही तर मग आपण ते वर्गमुळात मांडले. याचं वर्गमूळ घेतलं त्याचं निघतंय 3 आणि त्याचा कंसाचा वर्ग मांडला. आता इथं आपल्याला 2 कंस मिळालेत, एचा वर्ग आणि बीचा वर्ग. त्याचा विस्तार होतो ए अधिक बी पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात ए वजा बी. पहिल्या कंसात ए अधिक बी लिहिलंय अधिक दुसऱ्या कंसात ए वजा बी लिहिलंय आणि बरोबर शून्य आहे तसा लिहिलाय. आता ह्या दोन्ही कंसांचा गुणाकार 0 म्हणजे याच्यापैकी एक कंस 0 असणार. मग मांडलंय हा कंस 0 किंवा मग हा कंस बरोबर 0. आता वायची किंमत काढायची म्हणून वाय इकडे ठेवला, बाकीचं सगळं बरोबर चिन्हाच्या इकडं पाठवलं. हे अधिक हे वजा होते अधिक झाले, हे अधिक होते हे वजा झाले. वाय इकडं ठेवला, हे वजा होते बरोबर चिन्हाचे इकडं अधिक झाले, हे वजा होते इकडं अधिक झाले, फक्त चिन्ह बदलली. वाय आहे तसा. आता हे वर्गमुळात हे छेदामधले 3 दोन्हीकडे आहेत म्हणून हे तर 3 आणि ही वजाबाकी वरची आहे तशी मांडून दिली कारण वजाबाकी करता येत नाही म्हणून 2 वजा वर्गमुळात 2. वाय आहे तसा ठेवला, छेदामध्ये 3 आहेत आणि इथं बेरीज आहे म्हणजे छेदामध्ये 3च गेल्या, अंशांची बेरीज होते, छेदांची बेरीज होत नाही, छेद आहे तसा राहतो, अंशांची बेरीज होते बेरीज करताना. 2 अधिक वर्गमुळात 2 बेरीज होत नाही म्हणून आहे तसे मांडून दिले. म्हणजे मुळं काय मिळाली समीकरणाची आपल्याला 2 वजा वर्गमुळात 2/3 आणि 2 अधिक वर्गमुळात 2/3. 5वं उदाहरण 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. इथं पण पहिल्या पदाचा सहगुणक 2 आहे त्याचा 1 करायचं आहे. काय करावं लागेल, प्रत्येक पदाला 2ने गुणावं लागेल, मग प्रत्येक पदाला 2ने भागावं लागेल, प्रत्येक पदाला 2ने भागू. इथं भागलं तर छेदामध्ये 2 लिहिलं तर 2 कट होतील, राहिला फक्त वायचा वर्ग. इथं 9 वायला भागलं 2ने, इथं 5ला इथं 10ला 2ने भागलं तर झाले 5 आणि इकडचा 0 आहे तसा. आता ही राशी पूर्ण वर्ग बनवण्यासाठी आपल्याला या राशीमध्ये तिसरं पद मिळवायचं आहे. मग पहिली 2 पदं घेतली त्याच्यात तिसरं पद मिळवलं के, ते आपण दाखवलंय वाय अधिक एच्या वर्गासोबत. इथं अधिकचं चिन्ह म्हणून वाय अधिक एच्या वर्गासोबत. आता इकडचा आहे तसा मांडून घेतला आणि इकडच्या पदाचा विस्तार मांडला. वायचा वर्ग अधिक 2 ए वाय अधिक एचा वर्ग. इथलच्या पहिल्या 2 पदाची इथलच्या पहिल्या 2 पदांशी तुलना केली. इकडची पहिले 2 पदं वायचा वर्ग अधिक 9/2 वाय, इकडची वायचा वर्ग अधिक 2 ए वाय. आता ही पहिली पदं इकडची सारखी आहेत, वायचा वर्ग. इकडचं पहिलं पद इथं लिहिलं, इकडचं पहिलं पद इथं लिहिलं, हे दोन्ही सारखे आहेत. मग सारखे आहेत तर आपल्याला एची किंमत काढता येणार आहे. मग ए आहे तसा ठेवला, वाय दोन्हीकडे आहे कट झाला. आता इथं हा 2 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला तर तो होईल 1/2, इथलचे 9/2 आहे तसे. मग इथं जर 9×1 आणि 2×4 याची किंमत काय मिळाली 9/4. ए म्हणजेच काय, आता केची आपल्याला किंमत काढायची. के म्हणजे काय, आता आपल्याला इथं केची किंमत काढायची. के म्हणजे काय, इथलं तिसरं पद एचा वर्ग. मग एची किंमत मिळाली त्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे. म्हणून मग पुढं आपण लिहिलंय के बरोबर एचा वर्ग. एची किंमत टाकली त्याचा वर्ग केला, नावाचा वर्ग 81, 4चा वर्ग 4×16. आता समीकरण लिहून घेतलं, याच्यात केची किंमत टाकायची आपल्याला. पहिली 2 पदं लिहून घेतली, तिसऱ्या पदात आपल्याला केची किंमत टाकायची असते, ती एकदा मिळवली एकदा वजा केली, शेवटची पदं आहे तशी लिहून घेतली. आता ही जी पहिली 3 पदं असतात ती एका कंसाचा विस्तार असतात. कोणत्या कंसाचा विस्तार आहेत, ही पहिल्या पदाचा वर्गमूळ हे चिन्ह आणि इथल्या पदाचं वर्गमूळ 81चं वर्गमूळ 9 आणि 16चं 4 याचा वर्ग. आणि हे आपण दोन्ही पदं एकत्र करण्यासाठी हे वजा चिन्ह कंसाच्या बाहेर घेतो म्हणून ह्या आतल्या पदाचं चिन्ह बदलतं. मग 81/16 वजा 5 झाले, इथं 0 आहे तसा. हा कंस आपण आहे तसा लिहून घेतला, हा कंस सोडवायचा आहे. आता वजा चिन्ह आहे तसं 2/16 केला तर इकडं 5ला 16ने गुणावं लागेल, इथं झाले 16×5 80, 81 वजा 80/16. हा आहे तसा लिहिला, 81 मधून 80 गेले खाली राहिले 1, 16 आहे तसे 0 आहे तसा लिहून घेतला. हा कंस आहे तसा लिहिला, वजा हा वर्ग स्वरूपात लिहायचा आहे म्हणून याचं वर्गमूळ घेतलं, 1चं वर्गमूळ 1, 16चं 4 आणि याचा लिहिला वर्ग. इकडं 0 आहे तसा 2 कंस मिळाले, एचा वर्ग वजा बीचा वर्ग.
याचा विस्तार काय होतो, पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. पहिल्या कंसात ए अधिक बी लिहिला, दुसऱ्या कंसात ए वजा बी लिहिला. y आहे तसा अधिक 9 अधिक 1 10, छेद समान आहे म्हणजे फक्त अंशाची बेरीज केली, छेद आहे तसा मांडला. इकडे y आहे तसा, छेद समान आहे तसाच मांडला, अंशांची इथं वजाबाकी म्हणून वजाबाकी केली. 9तून 1 गेला 8, इकडे 0 आहे तसा. आता हा y आहे तसा, इथे 2ने भाग जाते म्हणून 2ने भाग दिला. 5 2 10 आणि 2 2 4. y आहे तसा, इथं 4 1 4, 4 2 8, इथं राहिले 2, 0 आहे तसा. y आहे तसा. आता हे 2 कंसांचा गुणाकार 0 म्हणजे याच्यापैकी एक कंस 0 असला पाहिजे. मग हा कंस 0 मांडला किंवा मग हा कंस 0 मांडला तर y इकडे ठेवला, y ची किंमत काढायची म्हणून. अधिक 5/2 इकडे घेतले तर झाले वजा 5/2. y इकडे ठेवला, अधिक 2 इकडे घेतले तर झाले वजा 2. समीकरणाची मुळं मिळाली आपल्याला वजा 5/2 आणि वजा 2. 6वं उदाहरण. 5x वर्ग बरोबर 4x अधिक 7. आता हे समीकरण आपण ही दोन्ही पदं बरोबर चिन्हाची इकडे घेतली म्हणजे हे समीकरण ax वजा by अधिक c या स्वरूपात आलं. इथं पण पहिल्या पदाचा सहगुणक 5 आहे, तो आपल्याला 1 करायचा आहे. त्यासाठी आपण प्रत्येक पदाला 5ने भागलं. इथं 5ने भागलं तर इथं राहील फक्त xचा वर्ग. इथं 5ने भागलं तर 4/5x. इथं 5ने भागलं तर 7/5. इकडं 0 आहे तसा. 0ला 5ने भागलं तर 0च येणार म्हणून 0 आहे तसा. आता आपण काय केलं, ही राशी पूर्ण वर्ग करण्यासाठी तिसरं पद मिळवलं k आणि ते दाखवलं बरोबर कशाच्या, x वजा aच्या वर्गाच्या. आता हे इकडचं आहे तसं लिहून घ्यायचं आहे आणि इकडच्या कंसाचा विस्तार लिहायचा आहे. ह्या कंसाचा विस्तार काय झाला, xचा वर्ग वजा 2ax अधिक aचा वर्ग. आता इथल्या पहिल्या 2 पदांची इथल्या पहिल्या 2 पदांशी तुलना करायची. इथले पहिले 2 पदं लिहिली आणि इथली पहिली 2 पदं लिहिली. ही पदं दोन्ही सारखी आहेत आणि ही पद या पदाच्या बरोबर आहे, ते आपण मांडले खाली. मग आता आपल्याला काढायची एची किंमत. ए इकडं ठेवला, एक सोबत कट झाले. हे वजा 2 जे आहेत ते वजा चिन्हासोबत कट झाले. 2 जे आपण आहेत ते इकडे घेतले तर ते होतील 1/2, इथलचे 4/5. बे 1 बे, बे 2 4, काय राहिले 2/5. ए बरोबर आला 2/5. आता आपल्याला काढायची के ची किंमत. के म्हणजेच एचा वर्ग. इथलं तिसरं पद के आणि इथलं तिसरं पद एचा वर्ग आहे म्हणजेच के ची किंमत काय आहे, एचा वर्ग. मग एचा किंमत टाकली, त्याचा वर्ग केला तर 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 5 5 25 झाला. आता आपलं जे समीकरण आहे त्यात आपल्याला के ची किंमत टाकायची. मग समीकरण आहे तसं लिहून घेतलं, एक्सचा वर्ग, दुसरं पद लिहिलं, तिसऱ्या पदात आपण के ची किंमत टाकणार, ती आधी मिळवली, एकदा वजा केली, शेवटचं पद आणि 0 आहे तसा लिहून घेतला. आता ही जी पहिली 3 पद आहेत ती या कंसाचा विस्तार आहेत. याचं वर्गमूळ हे चिन्ह आणि याचं वर्गमूळ 2 4चं वर्गमूळ 2, 25चं वर्गमूळ 5 त्याचा वर्ग. आणि हे वजा चिन्ह आपण ही 2 पदे एकत्र करण्यासाठी कंसाच्या बाहेर काढलं आणि म्हणून मग आतल्या पदाचं चिन्ह इथं बदललं. हे झाले अधिक 7/5. हे 0 आहे तसा. आता हा कंस आहे तसा हा सोडवायचा आहे. छेद दोन्हीचा 25 केला. 5ला कितीने गुणावं लागेल 25 करण्यासाठी, 5 5 25 म्हणून 7ला पण 25 ने गुणलं, 7 5 35. इथं आले 35. हा कंस आहे तसा आता सोडवायचा आहे. 35 आणि 4 39/25. हा 0 आहे तसा. आता हा कंस आहे तसा ठेवला. इकडचा कंस आपल्याला अशा प्रकारे लिहायचा आहे वर्ग स्वरूपात, म्हणून याचं वर्गमूळ घेतलं. याचं काढता येत नाही म्हणून वर्गमुळात लिहिले. याचं वर्गमूळ घेतलं 5 आणि याचा गेला वर्ग. आता हे 2 जे कंस आहेत ते पहा, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. याचा विस्तार काय होतो, पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. हे पद जर ए मानलं, हे पद जर बी मानलं तर. मग पहिल्या कंसात आपण पहिलं पद अधिक दुसरं पद लिहिलं, दुसऱ्या कंसात पहिलं पद वजा दुसरं पद लिहिलं, बरोबर 0. आता 2 कंसांचा गुणाकार 0 म्हणजे एक कंस याच्यापैकी 0 असला पाहिजे. मग हा कंस बरोबर 0 लिहिला किंवा मग हा कंस बरोबर 0 लिहिला. आता
x इकडे ठेवला, बाकी सगळं बरोबर चिन्हाच्या इकडे घेतलं, x ची किंमत काढायची आहे म्हणून. हे वजा होते, इथं अधिक झाले. हे अधिक होते, इथं वजा झाले. हा x इकडं ठेवला, हे इकडं 2/5 वजा होते, इकडं अधिक झाले. हे इकडं वर्गमुळात 39/5 वजा होते, ते इकडं अधिक झाले. म्हणजे x बरोबर काय मिळालं आपल्याला, हे 5 दोन्हीकडं आहेत आणि इथं वजाबाकी आहे, म्हणजे 5 आहे तसे राहणार, छेद अंशाची वजाबाकी होणार, अंशाची वजाबाकी मांडली. इकडं पण छेदामध्ये 5 सारखे आहे म्हणून 5 छेदामध्ये तसाच राहिला. अंशाची बेरीज आहे म्हणून अंशाची बेरीज मांडली इथं. आता x ची किंमत इथं मिळाली आपल्याला 2 वजा वर्गमुळात 39/5. इकडे मिळाली 2 अधिक वर्गमुळात 39/5. म्हणजे वर्ग समीकरणाची मिळाली आपल्याला 2 वजा वर्गमुळात 39/5 आणि 2 अधिक वर्गमुळात 39/5. अशा प्रकारे हा सराव संच आपण पूर्ण सोडवला.